पीले गगन में चले नीले गगन में चले असतं पीले गगन नाही. काय हो ही बाई कोण आहे? कोण आहे ताई? कुठंतरी बघितल्यासारखं वाटू राहिलं. आपली शेजारीने. तरीच म्हंटल कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय या ताईला. माझ्या समोर ताई म्हणताय काय तिला? नाही ग, तुला माहित नाही काय, सगळ्या बायकायला मी ताईच म्हणतो. या ताईला इंस्टाग्रामला फॉलो बरं केलंय तुम्ही? ते आपलं शेजार धर्म म्हणून. या ताईच्या सर्व फोटोंना लाईक केलेलं आहे. आपलं ते शेजार धर्म म्हणून ग. ताईच्या फोटो खाली कमेंट पण केली, नाईस पिक डिअर, आज लय सुंदर दिसतीये. कमेंट म्हणजे ग काय असतं ते कमेंट? आणि मी नाही केली ही कमेंट. उगा नाटक नका करू, मला माहिती ही कमेंट आहे ना तुम्हीच केलेली आहे. नाही ग, तुझी शपथ मी नाही केली ही कमेंट. आता धरा आणि त्या फोटो खाली अजून एक कमेंट करा, या जगात माझ्या बायकोशिवाय सुंदर कोणीच नाहीये. असं खोटं कशाला लिहायचं? काय म्हणले? आपलं म्हणलं अगं तुला माहित नाही काय, ऐसे पाराय बायका आहे पण मी कमेंट नाही करता हूं. दाखवा इकडे, मग मी करते कमेंट. अगं नको ग, कशाला उगाच वाईट वाटेल तिला. कर कमेंट अगं नको ग. ए चल रे, हप्ता निकाल. तुला काय बापाची ट्विक काय इथं? ए अरे बाप पे मत जा. तुला माहिती का मी इस एरिया का कोण हूँ? कोण आहे तू या एरियाचा? ये आहे ना भाऊ मी. कोण येते? अहो ती रातच्या दांडे आपतीत फिरतो ना भाऊ मी. गोरखा आहे का? हा गुरखा आहे मी. तुमच्या मनाने द्या भाऊ 10-5 काय द्यायचे ते. दर बंदूक आहे ना? हा बघून धडकशील त्या काचेला. मीच पाहतो. चालेल येतो भाऊ. हा तिथून माझा सॉक्स दे बर का, तिथं ठेवलेला आहे बघ खाली. सॉक्स का? बर थांबा. अहो तो सॉक्स किती घाण झालाय तुमचा, आणि त्याचा अंगठा पण फाटलाय. चला बरं आपण तुमच्यासाठी ना मार्केट मधून नवे सॉक्स आणू. किती काळजी करते ग तू माझी. चल बर का लगेच जाऊ मार्केट मध्ये आणि सॉक्स घेऊन येऊ. चल. हा चला. मग बायको आणि मी मार्केट मध्ये मला सॉक्स आणण्यासाठी गेलो. आणि घरी येताना माझ्या हातात 4 बॅग होत्या. त्या बॅग मध्ये बायकोसाठी पर्स, साडी, लेगिन्स, गाऊन आणि माझ्यासाठी नाक पुसायला रुमाल होता. वरतून बायको म्हणती कशी, काय बाई या मार्केट मध्ये काहीच चांगले सॉक्स नव्हते. आपण काय करू, पुढच्या रविवारी ना तुमच्यासाठी मॉल मधून सॉक्स घेऊ. मला ना वाटलं पण नव्हतं माझ्या आयुष्यात कधी अशी वेळ येईल. आणि मला तुम्हाला ह्या पॉइंट कुठून भांडायला कारण शोधते काय माहिती. रोज मी ना आता काहीतरी डायरेक्ट निर्णय घेऊन टाकणार आहे. काय निर्णय घेणार हो तुम्ही? तुमची साधी अंडरवेअर फाटली ते पण मला सांगावं लागतं की तुमची अंडरवेअर फाटली, बदला तिला. मी ना आता ना चाललो त्या भोंगळे बाबाकडेच जातो मी, आणि ते ना बायको वश मध्ये कशी करायचं ना ते सांगते. चाललो मी त्या बाबाकडे आता. हा जा, जिथं जायचंय ना तिथं जा. बघते मी पण फोन वर. बाबाचा हा चमत्कार. जा, हा जा. चाललो मी आता तुला वश मध्ये करायला. एवढं तोंड लटकून यायला काय झालं? गेले होते ना मला वश मध्ये करायला. गेलो होतो मी त्या बाबाकडं. मी त्या बाबाच्या गल्लीत जसं पोहोचलो, मग मी त्या बाबाचं घर विचारत त्या बाबाच्या घरापर्यंत पोहोचलो. मग मी दरवाजा वगैरे वाजवला तर तो दरवाजा त्याच्या बायकोनं उघडला. तर त्याची बायको म्हणाली ते भांडे घासू राहिले आणि थोड्या वेळाने त्याला संडास बाथरूम बी घासायचंय, तर तुम्ही उद्या या. गेले होते मला वश मध्ये करायला. फोन करून सांग नाही तर जाधववाडी पॉइंटला घ्यायला या म्हणून आम्हाला. हा लावते टॅक्सीवाल्याला फोन. मरणा चौकडू राहिले इथं. हेलो हाँ भैया, ये जादूवाड़ी पॉइंट से ना वो बस स्टैंड तक जाना था. कितने रुपए होंगे फिर? 500 रुपए क्या? अगर मेरा हस्बैंड साथ में रहा तो तभी भी 500 रुपए. ठीक है आओ जाओ फिर. किती रुपये म्हणला? 500 रुपये म्हणला. बघा तुम्ही सोबत असताना पण 500 रुपये म्हणला, म्हणजे तुम्हाला कुठंच किंमत नाहीये. सॉरी. मला सॉरी? पण सॉरी का बरं बोलतीये? तो तुमचा कंपनीतला लाल कलरचा शर्ट नाही का, तो माझ्याकडूनच ते करता करता जळाला. अगं पण जळाला कस काय? चुकून जळाला. बर जाऊ दे.
तसा माझ्याकडे ना एक सेम लाल कलरचा दुसरा शर्ट आहे. हो माहिती होतं मला, म्हणूनच मी तुमच्या त्या शर्टाचा कपडा कापला आणि तुमच्या जळालेल्या शर्टाला जोडला. अगं बावळट बाई. घटस्फोटाचा पेपर साईन करून दिलाय मी. अच्छा, तू पण साईन करून दिलाय का? याचा अर्थ कळतोय ना तुला? आजपासून आपला लिगली घटस्फोट झालाय. तुझा आणि माझा काडीचा पण संबंध नाही. मी वाटेल तिच्या सोबत फिरू शकतो, वाटेल तिच्या सोबत राहू शकतो, वाटेल तिच्या सोबत लग्न करू शकतो. ती सगळी माझी मर्जी, लक्षात ठेव. काय माझ्या मर्जीने जगणार भाऊ आजपासून. अहो मी कार घेतलीये. कार घेतली तर मग त्यात काय मोठेपणा? सगळेच कार घेते. स्वतःच एवढं भूषण नको सांगू म्हणजे मी कार घेतली. कार पांढऱ्या रंगाची. मग असेल ना, पांढरी असेल, लाल असेल, काळी असेल, मला काय घेणे कोणत्या रंगाची काय असेल ना तुझी कार. रस्ता ओलांडताना लक्षात ठेवा. हा एवढंच. रस्ता ओलांडताना कहू, रस्ता ओलांडताना कहू लक्षात ठेवू. उडवतीच काय मला गाडी ना. रस्ता ओलांडताना लक्षात ठेवू. सावध राहावं लागेल भाऊ. काय बायको मला पांढऱ्या रंगाची कार, गाडीचा नंबर काय? ऐकूय ना, माझं भविष्य बघण्यासाठी एका ज्योतिषाकडे गेली होती आणि ती ना घरी माझी कुंडलीच विसरून गेली. तर ज्योतिषाने तिला कुंडली घेऊन बोलवलं. मग ती घेऊन गेली आणि जेव्हा ती परत घरी आली ना तो एकदम खुश होती आणि आल्या आल्या मला भेटली. अहो आत्ताच आहे ना मी एका ज्योतिषाकडे गेली होती. एवढा हुशार ज्योतिष आहे ना तो. अहो त्याने तुमची कुंडली बघून आहे ना तुमचं वय, तुमचं नाव, माझं वय, आपल्या पोरांचं वय, नाव सर्व सांगितलं. आणि तेवढंच काय, आपण राशन कधी भरलंय ते सुद्धा सांगितलं. बापरे, एवढा हुशार ज्योतिष, ते पण फक्त कुंडली बघून त्यांनी एवढं सगळं सांगितलं. बघू ते जरा ती कुंडली मला. ए येडी बाई, कुंडली नाहीये, आपलं राशन कार्ड आहे.